गुंडागर्दी चलेगी जो अभी चल रही है पॉलिटिशियंस की। मोदी गवर्नमेंट बनी, मोदी साहब जब दिए वो टाइम पे आप बताए थे कि महिलाओं की हम सुरक्षा करेंगे, देशवासियों के साथ महिलाओं की ज्यादा तौर पर सुरक्षा करेंगे। हर महीना पूरे हिंदुस्तान में 35,000 औरतों का, महिलाओं का रेप होता है। बेटी पढ़ाओ बेटी बचाओ बोल के ये रेप सिर्फ एक कलकत्ता ममिता जी जो नर्स जो मेडिकल स्टूडेंट है उनका नहीं था, ये पूरे देश इसके खिलाफ एक्शन ले सकती है गवर्नमेंट। बहुत जल्द इस पर एक कानून लाएं और इस पर एक्शन लें, और जो भी खाती इसमें मुजरिम पाया जाता है तो जो प्रूफ हो जाने के बाद उसको जल्द से जल्द फांसी पर चढ़ा दिया जाए। गुलबर्गा में बेटियां सेफ नहीं है कहीं भी। गुलबर्गा में क्या पूरे हिंदुस्तान में भी बेटियां सेफ नहीं है। बेटी सुरक्षित नहीं है, हर वक्त आए दिन बलात्कार होते हैं। मम्मी तक का एक ही नहीं है। और लेडीज का बहुत बलात्कार हो रहा है, बहुत मर्डर्स हो रहे हैं और इनको इंसाफ नहीं मिल रहा है। बीजेपी हो चाहे वो एनडीए गवर्नमेंट हो, इनके खिलाफ नौजवानों को करना जरूरी है। याद रखिए सियासत गंदी सियासत को अच्छी सियासत से ही मारी जा सकती है। मैं तमाम लोगों से मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ, मैं खासतौर पर नौजवानों से रिक्वेस्ट कर रहा हूँ मैं जनता परिवार ऑर्गेनाइजेशन की तरफ से हम ये डिमांड रखते हैं पुलिस डिपार्टमेंट को, गुलबर्गा में जो रेप केसेस हुए वैसे लोगों को फांसी दिया जाए, वैसे लोगों को लाइफ इम्प्रिजमेंट करके छोड़ना नहीं है, उनको फांसी देना चाहिए। और तमाम नौजवानों से मैं ये रिक्वेस्ट कर रहा हूँ मैं कि देखिए अगर मुसलमान की बच्ची का बलात्कार होता है तो मुसलमान ही करना, अगर गैर मुस्लिम हिंदू की बच्ची का बलात्कार होता है तो हिंदू नहीं करना। अरे ये कब तक चलेगा हमारे मुल्क में? आप लोगों को समझना है ये हिंदू मुसलमान ये जात धर्म की जो राजनीति है इसको समझो आप लोग। आप लोगों के चक्कर में ये गरीब मासूम मजलूम लोग मारे जा रहे हैं। जय हिंद साथियों, मैं सिराज शाब्दी जनता परिवार ऑर्गेनाइजेशन से। जैसा कि हम लोग कल बताए थे कि आज सीमापुरी चौक पे हम लोग एक प्रोटेस्ट करने वाले हैं महिलाओं के प्रोटेक्शन के लिए, वुमेन्स राइट के ऊपर। जो आए दिन हुकूमत में, बीजेपी हुकूमत जब मोदी गवर्नमेंट बनी, मोदी साहब जब शपथ लिए वो टाइम पे आप बताए थे कि महिलाओं की हम सुरक्षा करेंगे, देशवासियों के साथ महिलाओं की ज्यादा तौर पर सुरक्षा करेंगे। बेटी पढ़ाओ बेटी बचाओ बोल के जो नारा लगाए थे आप इलेक्शन से पहले, आपको बताना चाहता हूँ कि 10 साल में 2014 से लेकर ये 2024 चल रहा 3.5 लाख महिलाओं का रेप हुआ। ये फैक्ट शीट की बात बता रहा हूँ मैं, सोर्स भी है उसका, एनसीबीआरबी की रिपोर्ट में बता रहा हूँ मैं आपको कि 3.5 लाख औरतों का रेप हुआ। इसका ये मतलब है कि हर महीना पूरे हिंदुस्तान में 35,000 औरतों का, महिलाओं का रेप होता है, बलात्कार किया जाता है। और हर दिन 100 महिलाओं का, 95 महिलाओं का बलात्कार होता है। और एज पर रिपोर्ट के हिसाब से हर 16 मिनट में एक महिला का रेप होता है हिंदुस्तान में, हमारे इस मुल्क में। क्या आप इसी बेटी पढ़ाओ बेटी बचाओ का नारा लगाए थे? तो हम जनता परिवार ऑर्गेनाइजेशन की तरफ से, महिलाओं विंग की तरफ से, माइनॉरिटी अजहर मुबारक की तरफ से, शाहबाद से हमारे साबिर है, हम तमाम लोग यहाँ पर इकट्ठा होकर यही हुकूमत से डिमांड करें कि होम मिनिस्टर साहब से कि आप जो ये जो BNS का कानून लेकर है जिसमें आप कई सारी चीज़ों को अमेंडमेंट किए, मगर आप भूल गए कि जो रेप के इश्यूज है, जो एक बर्निंग इशू है हिंदुस्तान का, उसके ऊपर आप अमेंडमेंट करना भूल गए। आप जो 10 साल और लाइफ इम्प्रिजनमेंट की जगह है, उसकी जगह अगर ये फांसी की सजा आप लगाते तो यकीन मानिए कि पूरे हिंदुस्तान में ये बलात्कार के केसेस कम हो जाएंगे। कल ही की बात है, एक छोटी बच्ची, दलित समाज की एक छोटी बच्ची बिहार में वो बकरे चलाने गई, उसको गैंग रेप किया गया, बच्ची खूना खून हो गई। उसका वीडियो भी है, मैं इंशाल्लाह मीडिया को भी दूंगा मैं, वो दलित पेज पे आया वो उसके अंदर। तो इस तरीके से यौन शोषण हो रहा महिलाओं का। और खैर ये तो, और गुलबर्गा डिस्ट्रिक्ट में कलबुर्गी में 2 महीने में 4 रेप इंसिडेंट नजर आए यहाँ पर। एक जो 14 साल की बच्ची जिसका रेप एंड मर्डर हुआ, और उसके बाद एक 30 साल की महिला जो अपने घर के शेड में थी, अपनी उसका शौहर, उसका हस्बैंड और उसकी बेटी जब बाहर चले गई तो एक अनआइडेंटिफाइड बंदा आकर वहां पर उनका रेप किया जाता है। और अभी तक पुलिस डिपार्टमेंट नाकाम है उसको पकड़ने के लिए। 14 अगस्त के दिन एक 11 साल की बच्ची, अलन तालुका में 11 साल की बच्ची के रेप अटेम्प्ट करता है वहाँ का टीचर, गवर्नमेंट स्कूल में वहाँ का टीचर करता है वहाँ पर। तो आए दिन ये जो कार्रवाई हो रही है, गवर्नमेंट हैज टू टेक स्ट्रिक्ट एक्शन एंड इवन पुलिस डिपार्टमेंट शुड टेक स्ट्रिक्ट एक्शन इन दिस रिगार्ड। तो यही हम लोग रिक्वेस्ट कर रहे हैं, डिमांड कर रहे हैं। और हुकूमत को हम यहाँ से मेमोरेंडम के साथ साथ चूड़ी भी भेज रहे हैं, क्योंकि अगर तुम महिलाओं की सुरक्षा नहीं कर सकते, चूड़ी पहन कर बैठो, डिजाइन और चूड़ी पहन कर बैठो, और जो कर सकते वैसे लोगों को सामने लाना जरूरी है। थैंक यू।
ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು JPO ಪರಿವಾರ ಸಂಘದ ರೈತರ ಅಧ್ಯಕ್ಷ ಶೇರಲ್ಲಿ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾವು ಧರಣಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಲು ಕಾರಣವೇನೆಂದರೆ ಬರೋ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಆಗ್ತಿರುವಂತ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರದ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಗಳು ಆಗಬಾರದೆಂದು ನಾವು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರ ನೀಡುವುದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಇದನ್ನು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇಲ್ಲಿ ವರ್ಷಕ್ಕೆ 35,000 ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಬಲಾತ್ಕಾರ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ದಿನಕ್ಕೆ 195 ಪ್ರಕಾರ ಬಲಾತ್ಕಾರವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇದನ್ನು ಆಗಬಾರದೆಂದು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಜನತಾ ಪರಿವಾರನ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ತರವನ್ನು ಆಗಬಾರದೆಂದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರ ನೀಡಿದ್ದು ಈ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಎಲ್ರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ತಿಳಿಸುತ್ತಾ ಇನ್ನೆರಡು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವಾಗ ಇದು ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಆಕ್ಷನ್ ತಗೋಬೇಕ್ರಿ ಸರ್ಕಾರ. ಯಾಕಂದ್ರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ನೀವು ಆಕ್ಷನ್ ತಗೊಂಡ್ರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಅಡ್ಡಾಡಕ ಮಾಡ್ಲಕ ಧೈರ್ಯ ಬರ್ತೈತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಆಕ್ಷನ್ ತಗೊಂಡಿಲ್ಲ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಫಾಸಿ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ಬೇಕು ಇವತ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡಿದ ಏನ್ ಕಾರಣಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿಲ್ಲ ಕೆಲಸ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇದು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಿಮ್ ಕೈಲಿ ಆಗ್ತೈತೋ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಒಂದು ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಡಿ. ಇಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದು ಹೇಳಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನೀವು. ಇದು ಹೇಳಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ನಿಮ್ ಕೈಲ ಆಯ್ತಂದ್ರೆ ಒಳ್ಳೇದಾಯ್ತು, ಆಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ದು ಡ್ರೆಸ್, ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಡ್ರೆಸ್ ನೀವು ಇಟ್ಕೊಂಡು ಕುತ್ಕೊಳ್ಳಿ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಕೈಯನ್ನ ಬಳಿ ನೀವು ಆದ್ರೆ ಹೈಕೋಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಇದನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕ. ಆಗ್ತೈತೋ ಇಲ್ಲೋ ಒಂದು ನಮ್ಗೆ ರಿಟರ್ನ್ ನಾವ್ ಯಾವ ತರ ಹೇಳಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಆ ತರ ನೀವು ನಮ್ಗೆ ಒಂದು ಹೇಳಿಕೆ ಕೊಡ್ಬೋದು. ಅದು ಏನಾಗ್ತೈತಿ ಆಗ್ಬಿಡ್ತೈತೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮುಂಗೈಗೆ ಒಂದು ಬಳೆ ಹಾಕೊಂಡು ನಾವು ಧನಿ ಎತ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅಂದ್ರೆ ಅದೇ ಧನಿ ನೀವತ್ತು ತೋರಿಸ್ಬೇಕು. ಇವತ್ತು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅಡ್ಡಾಡಕ್ಕೆ ಭಯ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಒಂದೊಂದು ಸಾಲಿಗೆ ಒಂದೊಂದು ಕಾಲೇಜ್ಗ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ನೀವು ಯಾಕೆ ತಗೋತಾ ಇದ್ದಿಲ್ಲ? ಒಂದು ಬೋರ್ಡ್ ನಲ್ಲೇ ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ನಂಬರ್ ಹಾಕ್ಬೇಕು. ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಒಂದು ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಅಂತ ಇಡ್ತೀರಿ, ಸಾಯಕಲ್ಲಿಗೆ ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಬರ್ತೈತಿ, ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಹೋಯ್ತಾರೆ. ಹಂಗ ಒಂದು ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಏನೋ ಆಯ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಯ್ಲ ಕಲ್ಲಾಗ ಅವ್ರಿಗೊಂದು ವ್ಯಾನ್ ಅಂತೆ ಅಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು, ಫೋನ್ ನಂಬರ್ ಅಂತ ಬರೀಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಫೋನ್ ಅಂತೆ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲೇ ಹೋಗಲ್ಲಿ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಅಮ್ಮ ನೀವು ಕಾಲ್ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ನೀವು ಹೇಳ್ತೀರಾ ಸರ್ಕಾರ. ಅದು ಅಲ್ಲ ಅದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಬೆಂಗಳೂರೇ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ರೂಲ್ಸ್ ಇಲ್ಲ ನಿಮ್ದು. ಇಲ್ಲಿ ಕಲಬುರಗಿ ಒಳಗಾಗ್ಲಿ, ತಾಲೂಕು ಒಳಗಾಗ್ಲಿ, ಜಿಲ್ಲಾ ಒಳಗಾಗ್ಲಿ, ಪ್ಲೇಸ್ ಹಳ್ಳಿ ಒಳಗಾಗ್ಲಿ ಒಂದು ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಇವತ್ತು ಕುತ್ತಿಗೆ ಮಟ್ಟ ತೊಗರಿ ಬರ್ತೈತೆ, ಹತ್ತಿ ಬರ್ತೈತೆ ಅಂತಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅಂತಲ್ಲಿನೂ ಅದು ರೇಪ್ ಕೇಸ ಆಗ್ತವೆ. ಅಂದ್ರ ಇಂಥವೆಲ್ಲ ಕೇಸ ಕೊಡ್ಲಕ್ ಹೋದ್ರೆ ಎಲ್ಲ ಮುಚ್ಚ ಹಾಕೋದು ಸರಿ ಅಲ್ಲ. ಇದು ಬರ ಕಾಲನಲ್ಲೇ ಇದು ಎಲ್ಲಾನು ನಿಮ್ದು ಹೊರಗೆ ಬೀಳ್ತೈತೆ. ಒಂದು ಮುಚ್ಚಿಟ್ರೆ ಎರಡು ಮುಚ್ಚಿಟ್ರೆ ಅಲ್ಲ, ಇದು ಇಷ್ಟ ಮುಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಅದು ಒಂದ್ ದಿವಸ ಎಲ್ಲಾನು ಬೀದಿಗೆ ಬರ್ತವೆ. ಅದು ನಿಮ್ಗೂನು ಒಜ್ಜೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತೈತೆ. ಅದು ಒಂದೊಂದು ಕೆಲಸ ಏನೈತಿ, ನೀವ್ ಯಾವ ತರ ಮೂವ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತೀರಿ, ಯಾವ ತರ ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ, ನಾವ್ ಈಜಿ ಆಗ್ಬೇಕಂತ ನಾವು ಉಳಿಬೇಕು ಇದ್ರಾಗ ಅಂತ ಅಂತಿರಲ್ಲ. ಈ ಮೂವ್ಮೆಂಟ್ ನಾಗ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಒಳಗನು ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಆಕ್ಷನ್ ತಗೊಂಡಿ ಅನ್ನೋದ ಬದುಕೋದು ಕೆಲಸ ಮಾಡಿ, ಅಂದ್ರೆ ಸಾಯೋದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಕ್ ಹೋಗ್ಬೇಡಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ನಿಮ್ ಮನ್ಯಾಗ ನೀವು ರಾಜಕಾರಣಿ ಇದ್ದಿರ್ಬೋದು, ಇವತ್ತು ನಿಮ್ಗೊಂದು ಕೈಯಾಗ ಪಿಯ ಇರ್ತಾನ, ಒಂದು ಮಿಶ್ರ ಒಳಗ ಒಂದು ಗನ್ಮಿನ್ ಅಂತ ಇರ್ತಾರೆ. ಅಂತವ್ರ ಕೆಲಸ ಎಲ್ಲರ ಮನೆಗೆ ಇರಂಗಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಅವರು ದುಡಿಯೋವರಿತಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಂಗಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಹೋಗೇಬೇಕೇ ಆಗ್ತೈತಿ. ಒಂದು ಕೆಲ್ಸಕ್ಕಂದ್ರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ದುಡಿಯೋದಕ್ಕೆ ನಾವು ಬಗ್ಗತ್ತಕ್ಕೆ ನಮ್ದು ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಂಗಿಲ್ಲ, ನಾವು ಹೋಗಿ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕೇ ಆಗ್ತೈತಿ. ಅದಕ್ಕ ನಿಮ್ದು ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಎಲ್ಲವರಿಗೆ ಇರ್ಬೇಕಂತ ನಾನು ಕೈ ಮುಗಿದ್ಕೊಂಡು ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ.